मला तुम्ही आज विचारलं ना 4 भाज्यांची नाव इंग्लिशमध्ये, मला अजून पण येत नाही आज लिटरली 2025 मध्ये. पण तुम्ही मला मार्केटिंगवर बोलायला लावलं ना, मी 4 महिने बोलू शकतो त्याच्यावर, एवढं एकदम फ्लुएंट मध्ये. माझं इंग्लिश लिटरली ओके लेवलचं होतं आणि मी तरी पण 3.5 वर्षापासून इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिजिटल एजन्सी रन करतोय आणि मी 600 पेक्षा जास्त लोकांसोबत आतापर्यंत बोललेलो आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. आणि सध्या माझ्याकडे 6 पेइंग क्लायंट्स आहेत जे 1.5 वर्षापासून आम्ही सोबत काम करतोय. तर तुमचे पण जर कामं अडत असतील ना इंग्लिश बोलण्यामुळे, तुम्हाला पण भरपूर काय अचीव्ह करायचं असेल पण इंग्लिश मध्ये येते ना, तर ही रील नक्की बघा मित्रांनो, खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटणार आहे. 2019 ला जेव्हा मी माझी डिजिटल मार्केटिंग एजन्सी स्टार्ट केली ना, त्या टाइमला मला काहीच इंग्लिश येत नव्हतं, म्हणजे लिटरली बिलो ॲव्हरेज. इंग्लिश कशाने सुधारणार माहिती आहे? क्लासेस वगैरे करून काय होणार नाही, तुम्हाला आहे ना प्रॅक्टिस करून तुमची इंग्लिश सुधारायची आहे. तुमच्या आजूबाजूला आहे ना इंग्लिश बोलणारे 2-3 जण जरी असतील ना, तरी तुम्ही जिंकले. इतकं सोपं आहे. फक्त प्रॅक्टिस आणि तुमच्या फील्डबद्दल कंटिन्युअस ते जे पण लेक्चर्स आहेत, जे पण काय मटेरियल, ते वाचत राहायचं, ऐकत राहायचं, पाहत राहायचं. तेच बघून बघून ऐकून ऐकून तुमचा बस कॉन्फिडन्स वाढला का एकदा, इंग्लिश खूप सोपं आहे. मला तुम्ही आज विचारलं ना 4 भाज्यांची नाव इंग्लिशमध्ये, मला अजून पण येत नाही आज लिटरली 2025 मध्ये. पण तुम्ही मला मार्केटिंगवर बोलायला लावलं ना, मी 4 महिने बोलू शकतो त्याच्यावर, एवढं एकदम फ्लुएंट मध्ये. इंग्लिशमध्ये बोलायचे ना 6 महिने 8 महिने प्रॅक्टिस करा, रोज इंग्लिश बोला, रोज इंग्लिश ऐका. दॅट्स इट. एकदम सोपं आहे. प्रॅक्टिस करा, इंग्लिश बोलायला लागतं.